हॅलो, मी श्रद्धा. आज आपण एक नवीन आणि अगदी इंटरेस्टिंग मुद्द्यावरती बोलणार आहोत, ते म्हणजे स्किन पिगमेंटेशन. आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा खूप पॉप्युलर मुद्दा आहे सध्याच्या वेळेचा, की स्किन पिगमेंटेशन म्हणजे काय. स्किन पिगमेंटेशन हे चेहऱ्यावरती दिसणारे काळे डाग, ते मग वुमेन्समध्ये पण असतात आणि मेन्समध्ये पण असतात. तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पिगमेंटेशन कसे होते, का होते, कुणामुळे होते, कशामुळे होते आणि ते आपण ठीक करू शकतो की नाही, या मुद्द्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात, विचारतात की स्किन पिगमेंटेशन आहे आणि आम्ही खूप ठिकाणी ट्रीटमेंट केली, खूप काही गोष्टी खाल्ल्या, खूप काही मेडिसिन्स घेतले, पण पिगमेंटेशन हे तात्पुरते कमी होतं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी दिसू लागतं आहे. ठीक आहे, तर हे सत्य तेवढंच आहे की पिगमेंटेशन एकदा झाले की आपण ते परमनंट घालवू शकत नाही. आणि जर तुम्हाला परमनंट घालवायचं आहे तर त्याच्यावरती तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील, कंटिन्युटी लाईफटाईम ठेवावे लागतील, तर ते कुठेतरी पिगमेंटेशन मेंटेन तुमचं राहू शकतं. काही वेळेला काय होतं की आपण कॉलेज डेजमध्ये किंवा लहानपणामध्ये आणि मोस्टली जे काही खूप फेअर लोक आहेत त्यांच्यामध्ये हा कंटेंट खूप पटकन पसरतो. आपण टीनेजमध्ये असताना कॉलेजला कसं जावं, मीन्स स्किन केअर कशी करावी, आपण काय लावावं काय नाही लावावं हे आपल्याला तितकं नॉलेजेबल नसतं आणि आपल्याला योग्य तो गायडन्सही मिळत नाही. सो तेव्हापासून तुम्ही जर कंटिन्युअसली उन्हात फिरत असाल, हेवी उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या उन्हामध्ये, किंवा बीच साईडला तुम्ही उन्हामध्ये फिरत असाल, किंवा अगदीच आपण फेस वॉश करत नाही त्या एजमध्ये, किंवा कंटाळा करतो, किंवा काहीतरी हार्मोनल इम्बॅलन्स आपले होत असतात, मूड स्विंग्स होत असतात. तर या सगळ्या गोष्टींमधून आपण थोडंसं पुढं आल्यानंतर एज ऑफ 25 नंतर कुठेतरी चेहऱ्यावरती एखादा छोटासा काळा टिपका दिसायला लागतो. मग तो फोरहेडवरती असू दे किंवा चिक्सवरती असू दे किंवा नोजवरती. मोस्टली वुमेन्सला नोजवरती, मेन्सना पण नोजवरती स्टार्ट होतं. तर असं कुठेतरी दिसायला लागतं. तो आपण त्याला काय करतो, अरे चला आपल्याला काहीतरी ते झालं आहे बघायला पाहिजे. सो आपण फेशियल्स रिकमेंड करायला चालू करतो स्वतःवरती, की आपण हे करूया मग ठीक होईल, किंवा केमिकल पील्स करूया म्हणजे ठीक होईल. आणि तुम्हाला त्यावेळेला देखील प्रॉपर गायडन्स मिळत नाही. सो ते पिगमेंटेशन तसंच वाढत जाऊन तुमचा बटरफ्लाय एरिया, म्हणजे बटरफ्लायच्या शेपमध्ये नोज आणि चेक्स ह्याच्यामध्ये ते पसरलं जातं, किंवा टी झोनमध्ये सुद्धा ते पसरलं जातं. टी झोन म्हणजे फोरहेड आणि नाकाचा भाग. तर हे का होतं आहे, म्हणजे आता जसं मी सांगितलं की तुम्ही कंटिन्यू उन्हामध्ये फिरता, त्याच्यानंतर सनस्क्रीन नाही लावत, तुम्ही असं करता तसं करता. मग तुम्ही विचाराल की मला की ॲक्ने पण होतात, पण ॲक्ने बरे होतात, त्याचे डाग पण निघून जातात, मग पिगमेंटेशन का नाही पटकन जाऊ शकत. तर आपल्या स्किनचे लेयर्स असतात 7, आणि त्या 7 लेयरलासुद्धा पार करून जेव्हा आपल्या DNA पर्यंत एखादा कंटेंट पोचतो, जे आपल्या बॉडीसाठी किंवा स्किनसाठी हार्म आहे, त्यानंतर तो पिगमेंटेशनमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतो. पिगमेंटेशन इझिली सहजासहजी एकदा दोनदा उन्हात गेल्यावरती नाही येत. तर पिगमेंटेशन हे येतं आहे कंटिन्यू उन्हात राहणे, त्याला केअर न करणे, सनस्क्रीन न वापरणे, हार्मोनल इम्बॅलन्स होणे, किंवा बऱ्याच अशा वुमेन्समध्ये स्टेज आहेत किंवा प्रेग्नन्सीनंतर अचानक पिगमेंटेशन काही जणांना आलेलं आहे, किंवा प्रेग्नन्सीच्या आधी आलेलं आहे आणि ते प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं ॲटोमॅटिकली कमी झालं आहे. कुणाला खूप हेल्थ इश्यू आहेत, थायरॉइड आहे, अशा सगळ्या मल्टिपल रिझन्स आहेत पिगमेंटेशन होण्यासाठी. सो आपण कुठला तरी एक मुद्दा उचलून त्याला नाही आपण पब्लिकला नाही सांगू शकत, की स्वतःला नाही सांगू शकत की पिगमेंटेशन मला ह्या गोष्टींमुळे झालं आहे. त्यासाठी ज्यांना कुणाला पिगमेंटेशन आहे त्यांना प्रॉपर कन्सल्टंट होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पिगमेंटेशनचा काही गोष्टी आहेत, ते कसं बरं होऊ शकतं, त्याला गायडन्स कुठला हवा. ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट, ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्टकडे तुम्ही जाऊन कन्सल्ट करू शकता, नॉलेजेबल पर्सनकडे जाऊन कन्सल्ट करू शकता, त्याचं मेन रिझन सर्च करू शकता, त्यानंतर तुम्ही व्यवस्थित ट्रीट करू शकता पिगमेंटेशनवरती. खूप जणांचा असं समज आहे की पिगमेंटेशन हे फेशियल केल्याने कमी होतं, घरामध्ये रात्री नाईट क्रीम लावल्याने कमी होतं, किंवा
काही आयुर्वेदिक प्रोडक्ट्स लावल्याने कमी होतं, किंवा काही लेझर ट्रीटमेंट्स केल्यानंतर ते परमनंटली निघूनच जातं, ते पुन्हा येतच नाही, असा कुठलाही घटक अजून नाही झालेला आहे की जे पिगमेंटेशन कायमस्वरूपी म्हणजे एक ट्रीटमेंटमध्ये जाईल, एका फेशियलमध्ये जाईल, एका केमिकल पीलमध्ये जाईल किंवा एका लेझर सेशनमध्ये जाईल, असं कुठंही लिहिलेलं नाही आणि झालेलं देखील नाही आहे. सो जर तुम्हाला कोणी सांगत असेल की नाही आमच्याकडे पिगमेंटेशन एका ट्रीटमेंटमध्ये जातं आहे, मी तुम्हाला नाईट क्रीम देते, त्या नाईट क्रीमनं जातं आहे, पिगमेंटेशन घालवण्यासाठी प्रॉपर तितकीच तुमचाही गायडन्स एका कॉस्मेटॉलॉजिस्टला किंवा डर्मॅटॉलॉजिस्टला पाहिजे आहे. फक्त ट्रीटमेंट करून लेझरची किंवा फक्त केमिकल पील करून किंवा फक्त आणि कुठल्या पिगमेंटेशन रिलेटेड ट्रीटमेंट्स आहेत, जसे की MNRF आहे, मायक्रोनिडलिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर झटकीपट रिझल्ट मिळेल आणि मला आता काही करायची गरज नाही आहे, माझे जे डॉक्टर आहेत तेच करतील आणि माझा ह्याच्यामध्ये काही रोल नाही आहे, तर असं होत नाही. तर पिगमेंटेशन तुम्हाला जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जितकं तुमचं डॉक्टर तुम्हाला सांगतो आहे किंवा तुमचं कॉस्मेटॉलॉजी जे तुम्हाला ॲडवाईस करतं आहे, जे तुम्हाला यूज करायला सांगतं आहे, ते देखील तितकंच यूज करणं आणि त्याचे प्रॉपर सेटिंग घेणं, त्याचे प्रॉपर सेशन घेणं, उन्हापासून थोडंसं स्वतःला वाचवणं. जर उन्हात जायचंच आहे, तुमचं कामच उन्हामध्ये आहे, तर त्यांनी दिलेले सनस्क्रीन हे तुम्ही ज्या त्या प्रमाणात लावणं आणि ते तुमचं स्किन केअर रुटीन कायमस्वरूपी चालू ठेवणं तितकंच कंपल्सरी आहे. ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर एकंदरीत पिगमेंटेशन आपण अनविजिबल करू शकतो. तर असे बरेच मार्केटमध्ये क्लिनिक्स आहेत किंवा सलून्स आहेत, ब्युटी पार्लर आहेत की ते सांगतात की आमच्याकडे परमनंटला एक सेशन घेतल्यावरती परमनंटलं पिगमेंटेशन जातं, आमच्याकडे हे तुम्ही लावून बघा, ह्यानी हे होतं. पण तसं काही नाही आहे. पूर्ण तुमच्या बॉडीचं कन्सल्टेशन व्हायला हवं, हार्मोनल इनबॅलन्स व्हायला हवं, तुमच्या ब्लड टेस्ट व्हायला पाहिजे की ॲक्च्युअली तुम्हाला नेमका त्रास काय आहे, तुम्हाला स्ट्रेस लेवल किती आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या डॉक्टरच तुम्हाला कन्सल्टेशनमध्ये विचारू शकतात. तर हा गायडन्स तुम्ही घ्या, त्यानंतर तितकीच तुम्ही तुमच्या स्किन केअरची जबाबदारी घ्या आणि मग तुमच्या कॉस्मेटॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट स्टार्ट करा. कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा डर्मॅटॉलॉजिस्ट हे एकटे तुम्ही काही न करता किंवा तुमचे कुठलेही मेडिसिन्स किंवा तुमचे कुठलेही रिपोर्ट न चेक करता कॉस्मेटॉलॉजिस्ट तुम्हाला काहीही सजेस्ट करू शकत नाही. त्यामुळे जितकं शक्य आहे तितकं तुम्ही पिगमेंटेशन तुम्हाला घालवायचं असेल तर स्वतःचंही कॉन्ट्रिब्युशन तेवढंच द्या, स्किन केअर रुटीन पण तितकंच घ्या आणि तुमचा ह्या सगळ्यामधून एक मोठा रोल येतो म्हणजे डाएट मीन्स असं नाही करायचं आहे की मी आज हे सोडलं, मी आज ते सोडलं, मला हे खायचं नाही आहे, मला ते खायचं नाही आहे. जे पिगमेंटेशनसाठी योग्य आहार आहे तो घेणं म्हणजे डाएट. चांगलं फूड इंटेक करणं म्हणजे डाएट. असं नाही आहे, डाएटचा एकच मिनिंग होत नाही की डाएट मला डॉक्टरने सांगितलं करायला मगच माझं पिगमेंटेशन जाईल, तर ते वालं डाएट नाही आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे. हे जे सेपरेट डाएट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पिगमेंटेशन कमी करायचं आहे आणि स्किन ग्लो करायची आहे. सो प्रत्येक गोष्टीचा मिनिंगचं तुम्ही फायदा कसा घ्यायचा आणि त्याचं नॉलेज कसं वाढवून आपण एक डाएट घ्यायचा आहे किंवा कुठलीही स्किन ट्रीटमेंट घ्यायची आहे, कन्सल्टंट करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग करा. तर पिगमेंटेशन हे DNA पर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी स्किनच्या डॅमेज करतं. सो इझिली ते आपल्याला रिकवर करता येत नाही. सो अजून काही तुम्हाला पिगमेंटेशनच्या शंका असतील किंवा पिगमेंटेशन तुमचं खूप वर्ष आहे आणि जसं मी सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर शेड्यूल केले तरी पण तुम्हाला असं शंका वाटते की तरी पण माझं पिगमेंटेशन नाही गेलेलं आहे, तर तुम्ही नक्की मला संपर्क करा. मी माझा डिटेल्स या व्हिडिओच्या खाली मेन्शन करून देईन आणि तुम्हाला अजून काही शंका वाटत असेल स्किन पिगमेंटेशनच्या बाबतीत तर मला नक्की कॉल करून विचारू शकता किंवा माझ्या पत्त्यावरती तुम्ही विजिट करू शकता. Thank you so much.